बया मरणाचं ऊन पडलंय बाहेर. टोपी घ्यावी एखादी, नाही तर छत्री तरी वापरावी. मग पावसाळ्यात काड्याच मोडल्यात छत्रीच्या. आता नवीनच घ्यावी लागेल. नाहीतर तुमच्याकडे असेल जुनी पाणी तर द्या आम्हाला. टॅलेंट देतो. चांगल्यातली चांगली दे बर का. नवीनच देतो. हा चालतंय की. मोठ्या साईजची दे, नाहीतर तुझी देशील. मोठी देतो. बाकी काय म्हणताय? कितीला आणलंय व कलिंगड? 60 रुपये. मामी तुम्ही काय बाजारात आलात का हो? नाही, असंच आपलं इकडच्या तिकडच्या गप्पा म्हणलं. इकडच्या तिकडच्या गप्पा राहू दे. काल बेळगावला गेला होता ना तुम्ही तुमच्या लाडक्या भाच्याला भेटायला? लई चुरू चुरू जीप चालते त्याची. तुमच्या पुढे चालत असेल, माझ्या पुढे नाही काय. बर गेलते मी तिथं, समज सांगून टाकलं काय काय झालंय ते. सगळं सांगितलं. मग काय एवढं एवढं तोंड करून उभं होतं. म्हणलं माझ्या नवऱ्याला तुमच्यामुळे ती पवाराची माणसं नाही ती बोलल्यात. अख्ख्या गावासमोर आबरू गेली आमची. घरात सोडा, पण गावात तरी पाय ठेवाल ना तर याद राखा, असं म्हणलं मी. आयो मग काय भैया विचारायला नाही गेले मी, सांगायला गेले होते. चांगलंच ठणकावून सांगितलंय मी. कुणाच्या बापाची डर नाही आपल्याला. फेडरेशनचे अध्यक्ष आहे ना मी. अध्यक्ष एक बेस झालं बर का. आता काय तो गावातील असं वाटत नाही. तुम्ही कशाला घाबरता? आणि ते आले तरी मी आहेच की. ईशीवरनच माघारी पाठवते की नाही बघा. हा ते झालं, पण इकडे आमच्या सासूरवाडीचं काय? तुम्ही आला भांडणं करून, पण परत तिकडे जायचं असेल तर? त्यात काय झालं गेलं, इसरून जावं म्हणायचं आणि जायचं. अव आपण त्या सरड्याचा आदर्श घ्यायला पाहिजे. कसंय, परिस्थितीनुसार त्या सरड्यासारखं आपल्याला रंग बदलता आलं पाहिजे. या निसर्गाकडनं काहीतरी शिका की भैया साहेब. आणि तसं बी आता आपण काहीच करायचं नाही. गावात चर्चा रंगायला लागली. शीतलचं घराबाहेर पडणं बंद झालंय. आपण फक्त वाट बघायची. शीतलच्या घरचे तुमच्या घरचं उंबर झाडायला कवा येते त्याची. देर यू आर मामी. गावात चर्चा रंगलीच पाहिजे आणि पवाराची माणसं नाक घासत आपल्या दारात आली पाहिजेत. कुठं फोकस लावून बसायला आपल्या? हा जागी घरी जाऊन झोप जा. आबा का त्याला माहितीत ना. अरे घरी उकडाने जीव नकोसा झाला होता, म्हणून म्हणलं जरा हवा खात बसावं. नुसती हवा खा जाऊ नको, जरा पोटाला बी खात जा. खाशील तर होशील, नाहीतर वारासंग उडून जाशील. काय हसतेस ला का? बरं ती जाऊ दे. सच्या मला सांग, तू नानांच्या तिकडे गेलतास कर? कशाला जाऊ बाबा, त्यांचं त्यांना पुरं झालंय. आता त्यांना बरं आहे का? बरं आहे म्हणायचं. आता गावापुढे पुरून तमाशा केला म्हटल्यावर त्यांचं त्यांना जीव खात असेल आत ना. मला एक कळणार, शिकलीनं असं अचानक का केलं असेल र? कसं म्हणजे बघ की, लग्न करायचं नव्हतं तर आधीच सांगायचं ना. अरे तिला माहित नव्हतं बाया संग ठरवायचं चाललंय ते. मग काय माहिती होतं तिला? डापणे काय सभा लावली रे? शेकऱ्या अरे आपल्याला प्रश्न पडलाय, शेतली का अशी वागली असेल? आता त्यात प्रश्न पाडण्यासारखं काय? तिचे 100% लपट असणार कुठेतरी. लफडा मग अरे पण लफडा आहे तर अगोदर सांगायचं नाही वे. कोणा सांग? काय माहिती? अरे अख्ख्या कार्यक्रमात तर खुश होती. अरे सकाळ क्वालिटी फोटो काढली तिची मी. फोटो पोजेस बिजेस राडाच. आणि अचानक काय झालं कोणास ठाऊक. माझं बिल मागायचे आता बॉम्ब झाले ना राव. तुझ्या बिलाचं मरू दे. त्या पवारने घरात काय चाललंय बघ. तुला बिलाचं पडलंय वे. त्यांची पोरगी फिरत बसू ते गावभर लपड करत, आणि मी बसतो फुकट फोटो काढत. अरे मला फुल गॅरंटी
तिचं कोणासंग तरी लपड असणार. अरे म्हणूनच तिच्या घरच्यांनी का नाही तिला न कळता तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं असणार. असंच काहीतरी गोंधळ झाला असणार बघ. अरे पण त्या बिचाऱ्या बाह्यांची काय चुक र? अख्ख्या गावापुढे अपमान झाला त्यांचा. अरे ते जाऊ दे, एवढं होऊन बी नाना दवाखान्याला भयच पुढे होता. अरे तेवढं माणुसकीच्या नात्यानं करावं लागेल की का. आता मला नाही वाटत भैया पवारांच्या घरातल्यांसंग संबंध ठेवल म्हणून. अरे पण त्या शितलीची एवढी डेअरिंग, भर कार्यक्रमात धिंगाणा घातला. मला वाटतं घरच्यांची चूक असणार आहे. तिला अंधार ठेवायला नव्हतं पाहिजे. अंधारात कसं ठेवत्यात? हा लग्न लावून द्यायचंय म्हणल्यावर काहीतरी सांगितलं असेलच की. नाहीतर आधी खुश असणारी पोरगी अशी अचानक का करल? आहे का ना शकरे? अरे ह्याच गोष्टीचा विचार करून करून ना माझे केस चाललेतले का. मी तर म्हणतोय तिचं 101% काहीतरी बाहेर चाललेलं असणार आहे बघ. अरे बघ की ना अख्ख्या गावाला तत्वज्ञान शिकवतात आणि स्वतःची पोरगी गावावर लपड करत फिरते. शकऱ्या कैऱ्या फुट ना. हा अरे खालच्या मळ्यात गेलतो तिथनं कैरी आणली. काय झालं रे जितू? असा का राग राग करतोयस? गावातनं फिरणं बी मुश्किल झालंय आता. का? ज्या घराबद्दल वाईट बोलायची कोणाची हिंमत नव्हती तेच घर आता चेष्टेचा विषय झालाय. म्हणजे गावातली लोक आपल्याबद्दल तोंडाला येईल ती बडबडायला लागल्यात. सगळीकडे एकच विषय. अरे तू कोणाशी भांडून मिळून नाही ना आलास? कुणा संग भांडून आणा. आपलंच नाणं जिथं खोटं आहे तिथं कुणाला काय बोलता? सगळ्या गावाला आयता इशेच मिळालाय म्हणलं काय बोलायचं. आपण भागीला नावं ठेवत होतो आणि आता उगाच काय बी बोलू नकस. अगं ती भाग्यश्री पळून गेली होती. अहो मी गडबड करून लग्नाच्या मागे लागले नसते तर ही पण गेली असती. सगळ्या गावासमोर तमाशा केलाय. थांबणाऱ्यातली आहे का ही? वहिनी मला पटतंय तुमचं. आपण ना मागं तिचा हात पिवळं करून टाकायला पाहिजे होतं. आता पटून काय उपयोग आहे? अहो मी घसा फोडून सांगत होते तेव्हा सगळीजण तिच्या बाजूने बोलत होतात आणि आता तिचं प्रताप कळल्यावर माझं म्हणणं पटलं. चुकलंच आमचं. पोरगी लहान आहे म्हणून तिच्या चुका झाकत गेलो. पण सपनात बी वाटलं नव्हतं की असं काहीतरी करल म्हणून. बास की आता सारखं सारखं काय तीस घेऊन बसलाय. बाहेर तोंड दाखवायचं मुश्किल झालंय. काय उत्तर द्यायची लोकांना? कुणी काही उत्तर द्यायची गरज नाहीये.